नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. फोन कुणी केला? हे बघा, त्याचे सर्व रेकॉर्ड आहे. वेळ आल्यानंतर कुणी फोन केले आमच्या उमेदवाराला काढायला. त्याच्यासाठी आमचे इथले जे प्रमुख आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाचे सरचिटणीस राजाभाऊ फड यांनी स्वतः बोलले. राजाभाऊ फड बोलतो म्हणलं की कट. अशा माझ्या उमेदवाराला आलेले राजाभाऊ फडच्या सोबतच सगळे उमेदवार होते. हिचे नावं गावं किती वाजता आला कुणाचा आला याच्या सहित आम्ही रेकॉर्ड ठेवलेला आहे. वेळ आली की आम्ही ते पण बाहेर काढू. त्याच्यामुळे याच्यामध्ये सर्व गोष्टी दूध का दुधावर पाणी का पाणी होणार आहे. मी आज पहिल्याच दिवशी सांगितलेलं. त्याच्यामुळे काळजी करू नका. महायुतीच्या 2 नगरसेवकाला इथे गुलाल लागलेला आहे, कसं पाहता आपण? हे बघा, महायुतीच्या लागलाय का दहशतीच्या लागलाय का दादागिरीनं लागलाय का तुमच्या सर्वांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी कशा पद्धतीने गुलाल लावला ती उद्याच्याला कोर्टात निकाल आहे त्याच्यानंतर कळेल. त्याच्यामुळे आमच्या एका फॉर्मला एक न्याय आणि दुसऱ्याचा त्यांचा दुसरा फॉर्म आहे त्याला एक न्याय. ज्यांना निरंकलेला एक फॉर्म लाटकर नावाचा आहे. लाट्या किती दिवस झाला त्याला सांगितलं. लोकसभेला तोच, विधानसभेला तोच, नगर परिषदला तोच. जर मनानं बदलून गेला तर ठीक, नाही तर त्याची काय कार्यक्रम करायचा तो मी खासदार म्हणून सुद्धा करल. त्याला काय वाटायला मला कळाना. कोर्टाचा निकाल येऊ देत. उद्या मी त्याला सांगतो काय असते ती. एक फॉर्म जो फॉर्म ज्याच्यावर निरंकलेलं आहे तो आमचा बाद होतो आणि जो दुसरा फॉर्म आहे तो वैध होतो. ते सुद्धा आम्ही कोर्टात प्रेझेंट उद्याच्याला करतोय. या लाटकारांना याचं लाटणं बंद केलं पाहिजे, नाही तर लाटणं घेऊन बाया त्याच्या पाठीमागे येते. जिल्ह्यामध्ये परिस्थिती वेगळी आहे आणि परळीमध्ये वेगळी आहे. कारण मुंडे बहीण भाऊ एकत्र आले, त्याच्याकडे कसं बघता तुम्ही? लोकसभेला एकत्रच होते ना दादा. काय झाली परिस्थिती जरा सांगा उघड्या डोळ्यानं काय झालं. जिल्ह्यातली परिस्थिती काय नाही. हे फक्त दाखवायचं वेगळं करायचं वेगळं. ही अंदर की बात. ही दोघं अंदर एकच आहेत, फक्त दाखवतात वेगळं. दुसऱ्या कार्यकर्त्याचं त्याच्यामुळे ह्याच्यावर आम्हाला यांचं काही फरक नाही. दोघं एक असोत की नसोत, आमची जनता आमच्यासोबत एकत्र बरोबर आहे एवढं आम्हाला माहिती आहे. प्रभाग क्रमांक 13 संदर्भात सुषमा अंधारेंनी काल की आम्हाला कुठल्याही प्रकारची कल्पना नाही देता बजरंग पप्पांनी घाईघाईमध्ये उमेदवार जाहीर केली. नाही, हे बघा, आदरणीय सुषमाताई जे बोलले असतील ते त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काही माहिती दिली असेल त्याच्यामुळे ती बोलले असतील. आम्ही कुणाचीही उमेदवारी ज्या रिड्रॉल होईपर्यंत एकही आम्ही उमेदवारी डिक्लेअर केला नाही. जे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख होते आता बहुतेक आहेत का नाही माहीत नाही मला, रत्नाकर शिंदे माझ्या केचेच आहेत ते आणि इथले शिवसेनेचे पदाधिकारी आम्ही सर्वजण बसलो. त्यांना 13 वार्ड आम्ही सोडलेला. आणखी एक जागेचा विषय चाललेला 7 नंबरचा का कुठला तरी एक विषय होता तो माझ्या परफेक्ट लक्षात नाही. आणि ती जागा मी म्हणलं ठीक आहे आता तुम्ही फॉर्म भरून घ्या. गडबड आहे, आपल्याला शेवटचा दिवस आहे फॉर्म भरण्याचा. आपण शेवटला निर्णय घेऊ. तुम्हाला आणखी 1-2 त्यांना 3 जागा द्यायच्या आम्ही कबूल पण केलेलं. मी स्वतः 3 मला सुषमाताई पण राजाभाऊ फड यांच्या फोनवर बोललेल्या. तर ते बोलल्याच्यानंतर त्यांना मी बोललेलो की काही हरकत नाही, आपण मिटवताही तुमच्याकडे काही हे विषय येणार नाही आहे. आणि तसं मग आम्हाला शिवसेनेला किंवा कुठल्याही मित्रपक्षाला सोडून आम्हाला एक अकेला चिरवरा हा विषय नाही आहे. पण आता ते तसं का बोलतात ते मला माहीत नाही. त्याच्यामुळं मी त्यांच्यावर काही बोलणार नाही. त्या आदरणीय नेत्या आहेत शिवसेनेच्या आणि मी त्यांच्यावर काही बोलावं एवढा मोठा नेता तर नाहीच आहे, पण कार्यकर्तासुद्धा नाही. त्याच्यामुळे मी त्यांच्यावर काही बोलणार नाही. ते आमच्या मैत्रीतला विषय, मैत्री पक्षाच्या त्या नेत्या आहेत. त्याच्यामुळे मी त्यांच्यावर बोलणं संयुक्तिक नाही आहे. परळीपुतला विषय नाही आहे, हा महाराष्ट्रातला विषय आहे. त्याच्यामुळे मी त्या महाराष्ट्रातल्या विषयात महाराष्ट्रातल्या त्या नेत्या आहेत त्यांच्यावर मी बोलावं असं मला वाटत नाही. पंकजा मुंडे यांचे पंकजा मुंडे यांचे पिया आहे गर्जे यांच्या पत्नींनी आत्महत्या केलेली आहे आणि त्यांच्या पत्नीच्या कुटुंबियांकडून देखील आरोप करण्यात आलेले. कसं बघता याच्याकडे? हे बघा, हा विषय सर्व समजून घेऊन बोललं पाहिजे. एका माझ्या भगिनीचा जीव गेलेला आहे. त्याच्यामुळं या भगिनीच्या आत्म्याला शांती मिळाली पाहिजे, तिला न्याय मिळाला पाहिजे. पण तिने आत्महत्या का केली ह्याची पार्श्वभूमी समजल्याशिवाय तुमच्यासमोर काही बोलणं संयुक्तिक होणार नाही आहे. ते कुणाचा PA होता म्हणून किंवा काय म्हणून नाही आहे, असं राजकारण मी करत नाही आहे. त्यांची मला पूर्ण सखोल माहिती मिळू द्या, त्याच्यानंतर मी बोलेन. ओके. त्याचे नावं गावं किती वाजता आला कुणाचा आला याच्या सहित आम्ही रेकॉर्ड ठेवलेला आहे. वेळ आली की आम्ही ते पण बाहेर काढू. त्याच्यामुळे याच्यामध्ये सर्व गोष्टी दूध का दुधावर पाणी का पाणी होणार आहे. मी आज पहिल्याच दिवशी सांगितलेलं. त्याच्यामुळे काळजी करू नका. महायुतीच्या 2 नगरसेवकाला इथे गुलाल लागलेला आहे, कसं पाहता आपण? हे बघा, महायुतीच्या लागलाय का दहशतीच्या लागलाय का दादागिरीनं लागलाय का तुमच्या सर्वांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी कशा पद्धतीने गुलाल लावला ती उद्याच्याला कोर्टात निकाल आहे त्याच्यानंतर कळेल. त्याच्यामुळे आमच्या एका फॉर्मला एक न्याय आणि दुसऱ्याचा त्यांचा दुसरा फॉर्म आहे त्याला एक न्याय. ज्यांना निरंकलेला एक फॉर्म लाटकर नावाचा आहे. लाट्या
किती दिवस झाला त्याला सांगितलं, लोकसभेला तोच, विधानसभेला तोच, नगर परिषदला तोच. जर मनानं बदलून गेला तर ठीक, नाही तर त्याची काय कार्यक्रम करायचा तो मी खासदार म्हणून सुद्धा करल. त्याला काय वाटायला मला कळाना. कोर्टाचा निकाल येऊ देत, उद्या मी त्याला सांगतो काय असते ती. एक जो फॉर्म ज्याच्यावर निरंक केलेलं आहे तो आमचा बाद होतो आणि जो दुसरा फॉर्म आहे तो वैध होतो, ते सुद्धा आम्ही कोर्टात प्रेझेंट उद्याच्याला करतोय. ह्या लाटकारांना ह्याचं लाटणं बंद केलं पाहिजे, नाही तर लाटणं घेऊन बाया त्याच्या पाठीमागे येतात. जिल्ह्यामध्ये परिस्थिती वेगळी आहे आणि परळीमध्ये वेगळी आहे, कारण मुंडे बहीण भाऊ एकत्र आले, त्याच्याकडे कसं बघता तुम्ही? लोकसभेला